आगामी काळात ऑरेंज क्रांतीमुळे युवकांसाठी रोजगार, उद्योग आणि नवसंशोधनाच्या अमर्याद संधी उपलब्ध होणार असून या क्रांतीमध्ये भारताला जागतिक स्तरावर अग्रेसर ठेवण्यासाठी नव्या पिढीने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असं प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांनी केले. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथील प्रदर्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रिएटिव्ह इंजिन एक्सपो 2026 या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन जिओ हॉटस्टारचे प्रेसिडेंट आलोक जैन यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत, कंपनी 3चे सीईओ प्रफुल्ल गाडे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, मनोज एरंडे, प्रदर्शनाचे मुख्य संयोजक तसेच सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संस्थापक संतोष रासकर, मंदार जोशी, रणजित हागवणे, सुनील भणगे, संजय ठुबे, संजय पारिक आदी मान्यवर उपस्थित होते. शनिवार 30 मे आणि रविवार 31 मे 2026 या 2 दिवसांमध्ये सकाळी 10 ते रात्री 7 या वेळात हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आले आहे. प्रदर्शनामध्ये क्रिएटिव्ह क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान, संकल्पना आणि रोजगाराच्या संधीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. कॉमिक्स, अॅनिमेशन, ग्राफिक्स, गेम्स, व्हिज्युअल इफेक्ट्स, डिजिटल शैक्षणिक साधने, व्हर्च्युअल प्रोडक्शन, 3D प्रिंटिंग, व्हर्च्युअल रिअलिटी आदी क्षेत्रातील निर्मिती प्रक्रिया कशी घडते, त्यामागील कल्पकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो याची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. तसेच या क्षेत्रामधून निर्माण होणाऱ्या रोजगार आणि उद्योगवाढीच्या संधीबाबत उपस्थित तज्ज्ञांशी संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध असून क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. आज गणेश क्रीडा मंदिरामध्ये क्रिएटिव्ह इंजिन एक्सपो 2026चं उद्घाटन झालेलं आहे. आपण म्हणतो पुणे तिथे काय होणे, परंतु ही एक ऑरेंज क्रांतीच्या बाबतीमध्ये पुण्यामध्ये जे उन्हा होतं ते खरे तर आज या एक्सपो मधून हे आपल्या पुणेकरांना उपलब्ध झालेलं आहे. आपण जर या प्रत्येक दालनाला भेट दिली तर आपल्या असं लक्षात येईल की भारत जे डिजिटल क्रांती करत आहे त्यातलं जे एक ऑरेंज क्रांती म्हणून ज्याला उल्लेखलं जातं त्याच्या संदर्भातलं हे जे एक्सपो आहे ते नव्या पिढीला आपल्या करिअर घडवण्यासाठीचे वेगळे एक दालन उपलब्ध करून देत आहे. याची खरं तर जी वेगवेगळ्या कंपन्या आणि वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट आहे, सिनेमा मेकिंग मध्ये आहे, याचे अनेक क्षेत्र आहेत, परंतु त्याचे मूलभूत कौशल्य, त्याचे नवे येणारे सॉफ्टवेअर्स आणि त्याच्यातून आपण कशा प्रकारे नवीन क्रिएट करू शकतो या आपल्या मुलांना असणारी ही एक मोठी संधी आहे. पुणेकरांनी याचा खरोखर आपल्या पालकांनी आणि मुलांनी येथे येऊन याचा लाभ घेतला पाहिजे. हे नवं क्षेत्र समजून घेतलं पाहिजे आणि भारताला या ऑरेंज क्रांतीमध्ये सगळ्यात अग्रेसर ठेवण्यामध्ये या एक्सपोचा खूप मोठा हातभार लागणार आहे, त्याचा लाभ घेतला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मित्र संतोषजी रासकर यांनी अतिशय चांगला उपक्रम एक्झिबिशन पुण्यातील गणेश कला केंद्रामध्ये आयोजित केलेलं आहे. क्रिएटिव्ह इंजिन एक्सपो या माध्यमातून 3 दिवस चालणाऱ्या टेक्नॉलॉजी एक्झिबिशन मध्ये निश्चितच मराठी इंडस्ट्रीसाठी, मराठी कलावंतांसाठी, सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला अनुभव मिळणार आहे. ज्यांना एक क्षेत्रामध्ये काही करिअर करू शकतो, काही बिझनेस करू शकतो, अशा व्यक्तींना यातून चालना मिळणार आहे. आता आपण पाहिलं तर या इंटरनेटच्या जमान्यामध्ये या क्रिएटिव्ह क्षेत्राला फार महत्व आहे. एआयचा जमाना आहे, अनेक नवीन टेक्नॉलॉजी येतात. यामध्ये गेमिंग पासून अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, व्हीएफएक्स आहे, अॅनिमेशन आहे किंवा इतर अनेक टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड प्रकार आहेत. तर याचा आपल्या बिझनेस साठी म्हणा किंवा आपण करत असलेल्या उद्योगासाठी काय फायदा करता येईल, कशा प्रकारे तो राबवता येईल. स्वस्तात स्वस्त आपल्याला नेहमीच वाटतं की अशा टेक्नॉलॉजीमध्ये फार खर्चिक असतं, परंतु कमी बजेटमध्ये सुद्धा चांगला बिझनेस कसा करू शकतो या एक्झिबिशन मधून माहिती मिळणार आहे. मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या 3 दिवस एक्झिबिशनला जास्तीत जास्त टेक्निकल लोकांनी, कलाकारांनी भेट द्यावी आणि या टेक्नॉलॉजीचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. थैंक संतोष जी रासकर सर. सभी दर्शकों को सादर नमस्कार. मैं बहुत आभारी हूँ संतोष जी का और प्रदीप रावत जी का, जिन्होंने मुझे यहाँ बुलाया इस प्रदर्शनी के लिए, जो एक पहला माध्यम है ऑरेंज इकोनॉमी को प्रोत्साहन देने के लिए. हिंदुस्तान एक बहुत ही यंग कंट्री है और विद अ ह्यूज कल्चरल हेरिटेज, और ऐसे राष्ट्र के लिए ये बहुत महत्वपूर्ण कदम है जहां पे हम अपनी संस्कृति को नए माध्यमों के द्वारा पूरे विश्व में ले जा सकते हैं. और इन अ कंट्री विच इज बिल्ट ऑन टेक्नोलॉजी एंड एजुकेशन, बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है हमारे नवयुवकों के लिए कि हम इस बदलते दुनिया में और बदलते भारत में किस तरह से नए नए उभरते माध्यमों के द्वारा अपनी संस्कृति को,
अपने दर्शकों को ले जा सके और उनको एक इमर्सिव एक्सपीरियंस और एंटरटेनमेंट दे सके। और मैं यहाँ चाहूंगा कि सभी लोग जो यहाँ पर आए हैं और दर्शक इस उभरती क्रिएटिव इकोनॉमी को और ऑरेंज इकोनॉमी में पार्टिसिपेट करें, नई चीजें सीखें और अपने दर्शकों को ले जा सके। थैंक यू, धन्यवाद। मी संयोजकांच्या वतीने आलोक जैन आणि अन्य सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो आणि मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या तरुण पिढीसाठी हे जे काही एक प्रकारचं वेगळं विश्व जे आहे, एक वेगळ्या प्रकारची इंडस्ट्री आहे, तर त्याचं प्रबोधन घडवून आणण्यासाठी म्हणून हे 2 दिवसाचं प्रदर्शन ठेवलंय। आणि असा अंदाज आहे संतोष रासकरांचा कि कमीत कमी 15 से 20 हजार 15 से 20 हजार तक फुटफॉल यहाँ पर होगा और उसमें सिर्फ विद्यार्थी नहीं तो उनके पालक भी आएंगे। तो एक बहुत अच्छा उपक्रम है, मेरी शुभेच्छा आहे। मुळात असं आहे की इंडस्ट्रीचा विकास आपण पाहिला, औद्योगिक विकासाचे 4 टप्पे, त्यातल्या 4थ्या टप्प्यावर आपण पोहोचलो आणि त्या 4थ्या टप्प्यामध्ये एक वेगळी जादू आहे। ती जादू आहे ऑरेंज इकॉनॉमीची। म्हणजे आजपर्यंतचा उद्योग हा रॉ मटेरियल आणि मनुष्याची बुद्धिमत्ता याच्यावर होत होता, परंतु इंडस्ट्री 4.0 मधला सगळ्यात जास्त उद्योग जो आहे तो रॉ मटेरियल शिवाय असणार आहे। रॉ मटेरियल शिवाय उत्पादन तयार होऊ शकतं ही संकल्पना एखाद्या सामान्य माणसाला सांगितली तर तो म्हणाला वेळ लागला तुला किंवा काहीतरी तुला भानामती जादू येते, पण असं होतंय। आणि रॉ मटेरियल शिवाय काय उत्पादने बनू शकतात ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल। जगात 3 लाख अब्ज डॉलरची उलाढाल करणारी ही इंडस्ट्री, भारताचा वाटा सध्या त्यामध्ये हार्डली 6-7% आहे। तो वाटा येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो असं आपल्या सगळ्या सरकारी यंत्रणांना सरकारला वाटते, पण ते वाटण्यासाठी भारतीय समाजमनानी, भारतीय सामान्य माणसांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, त्यांनी त्यासाठी काम केलं पाहिजे आणि ते काम करण्याची प्रेरणा या सामान्य माणसाला मिळावी म्हणून हे प्रदर्शन। मी सगळ्यांना मनापासून विनंती करेल की 30 आणि 31 हे मे महिन्यातले 2 दिवस, आज आणि उद्या, तुम्ही या ठिकाणी गणेश कला क्रीडा मंचच्या या एक्झिबिशन हॉलमध्ये या प्रदर्शनाला जरूर भेट द्या आणि एक नवी ऊर्जा, या देशाच्या इकॉनॉमीला दिशा देणारी ऊर्जा इथं अनुभवायला तुम्हाला मिळेल असा विश्वास व्यक्त करतो। तुमच्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो ज्यांच्यामुळे हे प्रदर्शन तुम्ही पाहताय। काय भव्यता आणि यश या प्रदर्शनात सगळ्या गोष्टीला मिळालेलं आहे।